ही भावना खूप चांगली असते, आनंद देणारी असते. आणि आपण आमंत्रित केल्यानंतर तसं नाही म्हणायला काही कारण नव्हतं. तुम्हाला ऐकायला येत नाही? येते. हा. आपण बोलता बोलता 2-3 उल्लेख फार महत्वाचे केले. एक म्हणजे सामनाचा उल्लेख तुम्ही कृतज्ञतेने केलात. त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा मी फार धन्यवाद देतोय. कारण आजच्या राजकारणामध्ये आणि आजच्या पत्रकारितेमध्ये अनेक जण पत्रकार म्हणून सामनामध्ये त्यांनी सुरुवातीचे धडे घेतले आणि मग इकडे तिकडे गेले. त्यातले काही तुमच्यासारखे आजही एक कृतज्ञतेची भावना ठेवून आमच्याशी वागत असतात. राजकारणामध्ये सुद्धा तेच आहे. राजकारणामध्ये सुद्धा अनेक जण शिवसेनेमध्ये तयार झाले आणि पुढचं तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला. ठाकरे ब्रँड हा काही आत्ताच जन्माला आलेला नाही. तो गेल्या 5-6 पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे. पण ठाकरे ब्रँड ज्यांनी नावारूपाला आणला अधिक प्रामुख्याने अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे वडील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि अभिमानाने सांगेन की त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यामध्ये झालेला. त्याच्यामुळे भाई और बहनों, आपका और मेरा बहुत पुराना रिश्ता है. त्याच्यात हसण्यासारखं काय, मी खरं ते बोलतोय. आहे की नाही? मग तेच तेवढंच म्हणायचं मला, बाकी पुढे काय म्हणायचं. आणि पुण्याला एक वेगळी परंपरा आहे. पुणा हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं. कारण आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी माहेरघर ही बिल्डरांची झालेली आहेत. तरी देखील पुण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळेपण नक्कीच आहे. आणि पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकर यांची आठवण काढतो. आता खरंच ती पत्रकारिता राहिलीय का? आपल्याला तसं मी पत्रकारितेवरती बोलू शकतो कारण नाही म्हटलं तरी मी सुद्धा सामन्याचा संपादक आहेच. कार्यकारी संपादक समोर बसलेत. आमचे निवेकर वगैरे सगळे इथले आहेतच. पण म्हणून मी एक थोडंसं बोलू शकतो. तर आपल्याला तो अधिकार राहिलाय का? का आपण तो गमावलेला आहे? कारण जेव्हा जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा टिळक आणि आगरकर. पण त्यांच्याकडनं आपण काय घेतलेलं आहे? आज आपली ताकद आहे का सरकारला की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? हे आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवले का हरवून बसलेलो आहोत? काल परवाचा जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा, अभूतपूर्व झाला. हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अभूतपूर्व हे केवळ माझं श्रेय नाही. तर कोसळणाऱ्या पावसामध्ये शिवाजी पार्क, एकतर शिवाजी पार्कमध्ये तळं झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक आला होता. वयोवृद्ध पण आले होते, महिला पण आल्या होत्या, आबालवृद्ध आले होते, स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते. कारण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाहीये. जे येतात ते स्वकष्टाचं असतं. असे सगळे शिवसैनिक आलेले. पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जागचा हल्ला नाही. एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीयेत तसे. बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्याला कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी. जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषण सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात. तशी काय आम्हाला गरज कधी वाटली नाही. आणि आपल्या आठवणीसाठी सांगतो की शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला 1966, मी अर्थातच 6 वर्षाचा होतो. येता जाताना सगळ्या हालचाली बघत होतो. घरी गर्दी होते, शिवसैनिक येतायत. आणि मग सभा कुठे घ्यायची, काय कुठे घ्यायची. त्या चर्चेत मी काही सहभागी नव्हतो, नक्कीच नव्हतो. पण या आठवणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची, कुठे घ्यायची? शिवसेना प्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला. सगळे त्यांचे मित्रमंडळी होती आणि आजूबाजूची काही लोक होती. ते म्हणाले तुम्हाला काय वेळ लागले काय? शिवाजी पार्क पाहिले काय किती मोठं आहे? जरा पहिली सभा आपण एक छोट्या हॉलमध्ये घ्यायला पाहिजे. नंतर एक छोटं मैदान बघू आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल, अंदाज येईल तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ. तेव्हा बाळासाहेबांनी ताणकन सांगितलं की मी पहिली सभा शिवाजी पार्कलाच घेईन. बघू कोण वेड आहे, मी वेड आहे का लोक वेडी आहेत. आणि आता कालांतराने कळतं की दोन्ही वेडे नव्हते. दोघंही
व्यवस्थित ठरवून जे त्यावेळेला एक दिशा ठरवली, त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी, संजय आणि माझे काही 2-4 नेते शिवसेनेचे आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचं, तर आम्ही म्हटलं परंपरा आहे आपली शिवाजी पार्क, हॉलमध्ये कसा येणार. आणि शिवाजी पार्कला सभा घेतली, मेळावा घेतला आणि तो तुम्ही बघितलात. मुद्दा काय येतो की ही माझ्या शिवसेनेची एक तुम्हाला परंपरा सांगितली. त्या मेळाव्यात मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला, कितपत मला जमला असेल, कारण पाऊस होता, समोर लोक भिजत होती, कितपत जमला कल्पना नाही मला. पण माझा प्रयत्न हा होता आणि आहे आणि तो राहणार, केवळ माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे. पण सत्ता आल्यानंतर पुढे काय, सत्ता कशासाठी पाहिजे, का म्हणून तुम्हाला सत्तेत यायचंय, आणि सत्ता आल्यानंतर एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश कधी सांभाळणार आहात की नाही, राज्य म्हणून कधी सांभाळणार आहात की नाही, की केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही.